परिस्थिती आडवी येते असं म्हणणाऱ्यांसाठी सांगोला तालुक्यातील एका 19 वर्षांच्या तरुणाने नवा आदर्श उभा केलाय। तालुक्यातील वाकी शिवणे येथील हिमेश हनुमंत हंबीरराव याने वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरतीत यश संपादन केलंय। त्याची ठाणे पोलीस दलात निवड झाली असून त्याच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होतोय। हिमेशची घरची परिस्थिती बेताचीच। त्याचे आई वडील स्वतःच्या हक्काची पुरेशी जमीन नसल्याने दुसऱ्यांच्या शेतात आणि कामाला जाऊन संसाराचा गाडा ओढतात। हातावरचं पोट असतानाही मुलाने शिकावं आणि मोठं व्हावं हे एकच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी दिवस रात्र कष्ट केले। आपल्या आई वडिलांना उन्हा पावसात दुसऱ्याच्या शेतात घाम गाळताना पाहून हिमेशच्या मनात एकच जिद्द होती, आई वडिलांचं हे कष्ट थांबवायचं असतील तर मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल। पोलीस भरतीचा सराव करताना हिमेशने कधीही थकवा मानला नाही। पहाटेचे शारीरिक कष्ट आणि त्यानंतर अभ्यासाचं नियोजन या जोरावर त्यानं पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातलीये आणि अवघ्या 19व्या वर्षी अंगावर खाकी वर्दी चढवण्याचं त्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं। हिमेशची ठाणे पोलीस म्हणून निवड झाल्याची बातमी वाकी शिवणे गावात समजताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला। एका कष्टकरी कुटुंबातील मुलाने शून्यातून विश्व निर्माण करत थेट पोलीस दलात झेप घेतल्याने तरुणांसाठी तो एक मोठी प्रेरणा ठरलाय। संघर्षातून यशाचं शिखर गाठणाऱ्या हिमेश हंबीरराव याचं सर्वत्र अभिनंदन होत असून खऱ्या अर्थाने त्याने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे पांग फेडलंय। माझी 12वी झाली। माझं घरच्यांचं स्वप्न होतं, त्यामुळे मी पोलीस भरती आहे। माझं पण स्वप्न होतं त्यामुळे मी पोलीस भरती करायला। आपली परिस्थितीची जाणीव म्हणून करावं म्हणलं सरकारी नोकरीसाठी। परिस्थिती लई गरीब आहे, त्यामुळं घरच्यांकडे बघून घरची कामाला जायची त्या म्हणून सगळं केलं। रान नाही आपल्याला, काहीच नाही, त्यामुळं सकाळी 4ला उठायचो आम्ही। 4 ते सकाळी 8 पर्यंत ग्राउंड असायचं। परत ग्राउंड आल्यानंतर लेक्चर असायचे 2 तास, 2 लेक्चर असायचे। परत संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 12 पर्यंत अभ्यास असा कंटिन्यू होत होता। अभ्यास 8-9 तास अभ्यास होत होता। ग्राउंडला 50 पैकी 45 पडले आणि लेकीला 100 पैकी 80 मार्क पडले। वडिलांचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं, ते बार वाटलं। पुढील परिस्थिती आता बदलते ना आता सरकारी नोकरीमुळे, त्यामुळे काय नाही। मी 10वी नंतर अकॅडमी गेलो, तर म्हणजे मी एक्सटर्नल ऍडमिशन टाकलेलं ना, लवकर गेलं, त्यामुळे लवकर जाण्याचा फायदा तीच आहे। आधी कळलं पाहिजे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना, कळत नाही सरकारी नोकरी म्हणजे। त्यासाठी लवकर करायचं सगळं, आपलं जे स्वप्न आहे तेच करायचं। माझं स्वप्न पोलीस व्हायचं होतं, ते झालं। अतिशय आनंद झाला त्या दिवशी, म्हणलेलं स्वप्न पूर्ण झालं। आता सरकारी नोकरदार झाला, इथं खात्याअंतर्गत परीक्षा देऊन अजून पुढली पोस्ट घ्यायची इच्छा आहे, एवढीच इच्छा, दुसरी काय। आता मी कारखान्यात कामाला होतो, कारखान्यात वेळेवर काय पगार असते तर नसते किंवा चालू असतं नसतं, बरोबर, निसर्गावर राहते। घरची कुठं लागेल तर रानात कामाला जात होती, त्यातच आम्ही याची फी भागवायचो, मेसचं पैसे द्यायचो, इकडे तिकडे करायचो, कुठं कमी जास्त सूज घ्यायचो, कुठं कपडे काय किट आहे अकॅडमीचं ती घेऊन द्यायचं। एक वेळेस मेसच्या पैशाला अडचण यायची, दुसऱ्याकडून पैसे घेऊन द्यायचो हात वसणं। एवढाच प्रयत्न केलाय, त्यासाठी काय त्यांनी यश आणलंय त्या प्रयत्नाला। कष्टाला फळ आलं, आमच्या यश मिळालं, त्याचा आनंद झाला। भरपूर केले तसं रानात लोकांच्या कष्ट करून, अजून इथं दुसरीकडे कामाला जाऊन फी वेळेवर भागवली। कष्टाला आमच्या फळ आलं घेतलं। आता आनंद झाला, सरकारी नोकरी म्हणजे भरपूर आनंद झाला। आपण कष्ट करायचं पण हिमतीने शिकवायचं मुलाला, तो पोलीस झाला, लईच भरपूर आनंद झाला।